19 एप्रिल, 20 एप्रिल आणि 21 एप्रिल या 3 दिवसांमध्ये ज्या विद्यार्थ्यांची जी एक्झाम आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनतोय। पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्ही घाबरले नक्कीच आहात की सगळ्या म्हणजे मोस्ट ऑफ द ठिकाणी वगैरे बघतोय ना की 3 दिवसाच्या शिफ्ट्स वगैरे जरा डिफिकल्ट येतात, या शिफ्ट्समध्ये मॅथ्स एकदम जेई मेन्स लेवलचं वगैरे येणार आहे। या 2-3 गोष्टी सुरू आहेत। एक सांगायचं आहे, यावर्षी सुद्धा मोस्ट ऑफ द जे पेपर्स आहेत ते सगळे मॉडरेटच असणार आहेत। उदाहरणार्थ सांगतो, लास्ट इयर पण झालं होतं की सुरुवातीची जी पहिल्या दिवसाची जी शिफ्ट होती 2 मे फर्स्ट शिफ्ट एकदम सोपी आणि इझी शिफ्ट आली होती। लाईक ना त्याच्यामध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्स तरी मोस्टली फॉर्म्युला बेस्ड चालू होतं, मॅथ्स थोडं मॉडरेट आलं होतं। मग या आपल्या ज्या 3 दिवसांच्या ज्या पहिल्या शिफ्ट्स आहेत ना, तुम्ही घाबरून जाऊ नका की आपल्याला पहिल्यांदा चालेल, वेळ मिळाला नाही, रिव्हिजनला वेळ मिळाला नाही, हव्या तितक्या मॉक टेस्ट दिले नाहीत। बाळांनो, असं काही नाही आहे। खरं तर जरी तुमची पहिल्या दिवशी जरी शिफ्ट आली ना तरी ॲटलिस्ट तुम्ही काय करा, आता या 2-3 दिवसांमध्ये फक्त रिव्हिजनवरती फोकस करा। फिजिक्ससाठी काय करायचं आहे, जेवढे काही चॅप्टर्स कव्हर केलेत, जेवढे काही फॉर्म्युलेज वगैरे, जेवढे काही शॉर्ट नोट्स बनलेत त्यावरून फक्त रिव्हिजन करा। शक्य असेल तर 2024च्या PYQचं रिव्हिजन करा। केमिस्ट्रीसाठी काय करायचं आहे, जेवढे काही शॉर्ट नोट्स बनले आहेत त्या सगळ्यांचं रिव्हिजन करा। फिजिकल केमिस्ट्रीसाठी जेवढे फॉर्म्युलेज आहेत ते सगळे पाठ करा, टेक्स्टबुकमधले न्यूमरिकल्स बघा, त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जेवढे काही रिॲक्शन्स वगैरे आहेत ना त्यांना परफेक्ट करा। केमिस्ट्री तुमच्या शिफ्ट्समध्ये इझीच येणार आहे। मॅथमॅटिक्सबद्दल मोस्ट मुलांचा जरा डाऊट होता की दादा मॅथमॅटिक्स ना पहिल्या 2-3 दिवसांमध्ये मोस्टली मॉडरेट टू डिफिकल्ट येऊ शकतं, जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन्स येऊ शकतात। एक सांगतो, लास्ट इयरच्या 16 शिफ्ट जर ॲनालिसिस केल्या तर जे डिफिकल्ट क्वेश्चन्स होते ते अराउंड 12 ते 13 क्वेश्चन्स आले होते। बाकी जे 35 क्वेश्चन्स होते त्या 35 क्वेश्चन्सपैकी अराउंड मला वाटतं 5 ते 10 क्वेश्चन्स असे होते जे इझी लेवलचे होते आणि बाकी सगळे मॉडरेट लेवलचेच होते। म्हणजेच आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, इझी टू मॉडरेट क्वेश्चन्सला टॅकल करायचं आणि जे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत त्यांना आपण शेवटी वेळ द्यायचा आहे। हेच असणार आहे तुमच्या 3 दिवसाच्या ज्या एक्झाम आहे त्यांच्यासाठी डिफिकल्टी लेवल। आणखीन एक गोष्ट मला ऑब्झर्व झाली की खूप अशा ठिकाणी ना टेलिग्राम चॅनल्स वगैरे सुरू आहेत ज्याच्यावरती काहीतरी म्हणजे मेसेज वगैरे सर्क्युलेट होतोय की आम्ही तुम्हाला एक्झामचा पेपर डायरेक्टली देतो, हेच क्वेश्चन्स वगैरे येणार आणि त्यांच्याकडून काहीतरी ते चार्जेस वगैरे घेतात। 1-2 मुलांच्या कंप्लेंट्स वगैरे येतात। अशा गोष्टींच्या मागे बाळून लागू नका की फसू नका। उगाच तुमच्या खिशातून पैसे काढण्यासाठी या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात की एक्झाम पेपरचा डायरेक्टली हाच पेपर येणार आहे वगैरे वगैरे। या गोष्टी भरपूर ठिकाणी चालू आहेत किंवा असे व्हिडिओज पण दिसतात की हेच फिक्स क्वेश्चन्स येणार, असं काही नसतं। ते फिक्स क्वेश्चन्स वगैरे काही नसतात, डायरेक्टली जे 2-4 वर्षांमध्ये जे PYQ सतत रिपीट होतात ना तेच कॉपी करून तुमच्यासमोर ठेवले जातात आणि म्हणतात की हेच क्वेश्चन्स रिपीट होणार आहेत। बाकी काही नसतं, पॅटर्न सेम असतो, मुलांना फक्त दाखवण्यासाठी असतं की हेच क्वेश्चन्स वगैरे येणार। या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका। विश्वास फक्त तुम्ही जेवढी प्रिपरेशन केली त्याच्यावरती ठेवा। PYQला अगेन रिवाईज करा आणि या शेवटच्या 2 दिवसांमध्ये ना फक्त रिव्हिजनवरती फोकस करा। कारण याचसाठी हा असा व्हिडिओ बनवतोय की घाबरून जाऊ नका की पहिल्यांदाच आपली शिफ्ट आली आहे, पहिल्यांदाच डिफिकल्टी लेवल वगैरे आले, असं काही नाही आहे। सगळ्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल असते ती मॉडरेट लेवलचीच असते। फक्त काय सुरुवातीच्या दिवसाच्या शिफ्टला आपल्याला समजत नाही की पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आहे आणि जे नंतरच्या शिफ्टचे विद्यार्थी असतात ना ते तर आधीच घाबरून जातात की पेपर डिफिकल्ट येतोय, कारण का बहुतांश यूट्यूबर हेच सांगतात की पेपर डिफिकल्ट येतोय, हे करा ते करा वगैरे। या गोष्टी आपल्या डोक्याच्या थोडं बाहेर ठेवा। फक्त फोकस आहे ना तुमच्या सेल्फ स्टडीवरती ठेवा। उगाच त्या मॅरेथॉन लेक्चर्स असतात किंवा महारिव्हिजन लेक्चर्स असतात जे 5-5, 6-6 तासाचे असतात, फक्त टाइमपास आहे। त्या गोष्टींवरती म्हणजे तुम्ही लाईव्ह ती चांगली पण आहेत परंतु लाईव्ह लेक्चर्स बघू नका। जे अपलोड झालेले असतात ना त्याच्यावरती 1.5x किंवा 2x स्पीडवरती ती बघा। आय होप या ज्या काही जनरल टिप्स आहेत ना त्या तुम्हाला समजल्या असतील। हे 3 दिवसाच्या ज्या पहिल्या 3 शिफ्ट्स आहेत मोस्टली मॉडरेटच येणार आहेत। घाबरून जाऊ नका। यावर्षी सुद्धा कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटेज सगळ्यांना मिळणार आहे। तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट। आणखीन एक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या मुलांसाठी ना शिफ्ट वाईज व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केलेत, त्यांना नक्की जॉईन व्हा। आणखीन जशी तुमची एक्झाम हॉलच्या बाहेर याल, शक्य असेल तर तुमच्याकडे वेळ असेल ना नक्की मला त्या ग्रुपवरून पर्सनली मेसेज करा की दादा आजच्या शिफ्टमध्ये हे क्वेश्चन्स आले होते की या चॅप्टर्समधून जास्त विचारले होते किंवा शिफ्टची डिफिकल्टी काय होती, कारण का तुमच्या शिफ्टचं ॲनालिसिस करण्यात, तुमच्या शिफ्टचा सेफ स्कोअर फाइंड करण्यात ते नक्कीच हेल्पफुल होणार आहे। आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो। धन्यवाद।